शिवसेनेचं पक्ष आणि चिन्हासंदर्भामध्ये आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी जी आहे ती होणार होती. मात्र हे प्रकरण 40व्या क्रमांकावरती सुप्रीम कोर्टामधून लिस्टेड करण्यात आलेलं आहे. त्यामुळे दिवसभराचं सुप्रीम कोर्टाचं कामकाज पाहता शिवसेनेच्या प्रकरणापर्यंत आज सुप्रीम कोर्टाची सुनावणी पोहोचेल की नाही यावरती खरंच एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. आपल्यासोबत स्वतः असीम सरोदे सर आहेत. सर, काल तुम्ही रात्री ट्विट केलेलं होतं, मात्र आज जर सुप्रीम कोर्टाची लिस्ट पाहिली तर ते शिवसेनेचं प्रकरण साधारणतः 40व्या क्रमांकावरती आहे. तिथपर्यंत दिवसभराचं कामकाज पोहोचेल का? सुप्रीम कोर्टचं कामकाज जे आहे ते साधारणतः 4 वाजेपर्यंत चालते आणि दिवसाच्या सुरुवातीला मेन्शनिंग वगैरे मॅटर्स असतात आणि बाकीचे जे लिस्टेड मॅटर आहेत त्याच्या अनुषंगाने आपण विचार केला तर 40व्या नंबरचं मॅटर जे आहे ते पोचणार नाही आणि त्याच्यावर सुनावणी होणार नाही हे निश्चितच वाटते. आत्तापर्यंत असंच झालेलं आहे की खूप शेवटच्या नंबरवर एक तर प्रकरण लागलेलं आहे आणि जेव्हा सुरुवातीला लागलेलं आहे तेव्हासुद्धा काहीतरी कारणं काढून ते पुढे ढकलण्यात आलेलं आहे. म्हणजे 2024पासून तर आज 2026 आहे, पण शिवसेना पक्ष हे नाव कोणाचं आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं याबद्दल सातत्याने प्रलंबित हा विषय ठेवण्यात आलेला आहे. ही न्यायदानातली एक मोठी चूक आहे असं माझं मत आहे. हे जाणून बुजून केलं जाते का सगळं, की तुमच्या वकिलांकडून सातत्यानं मेन्शनिंग केलं जातं, सुप्रीम कोर्टासमोर सांगितलं जातं, विशेषतः निवडणुकांच्या पाठीमागच्या सुनावणीमध्ये सुद्धा दाखला देण्यात आला की आता निवडणुका तोंडावरती आहेत, आता त्यांनी निर्णय घ्या. सुप्रीम कोर्टाकडून आत्तापर्यंत निर्णय घेण्यात आला नाही. शेवटची खरं तर अंतिम सुनावणी जी होईल, सुप्रीम कोर्ट शेवटचे युक्तिवाद जो आहे तो ऐकेल असं काहीतरी वाटत होतं. मात्र आता थेट 2-2 महिन्यानंतर तारखा ज्या आहेत सुप्रीम कोर्टाकडून लिस्टेड होतं. कसं आहे की शेवटी पक्ष आणि पक्षचिन्ह निवडणुकीच्या काळातच महत्त्वाचं असते. सगळ्यात जवळपास महत्त्वाच्या निवडणुका ज्याच्यामध्ये पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह एकनाथ शिंदे यांनी वापरलेलं आहे, त्याचा त्यांना एक अनाहूत खूप मोठा फायदा, भावनिक फायदासुद्धा झालेला आहे. त्यामुळे मग आता या संदर्भातला निर्णय घेऊन राजकीय पक्षाला कोणत्याच तसं महत्त्व राहिलेलं नाही आणि सर्वोच्च न्यायालयाचा याच्यामध्ये तारखा देऊन जर सहभाग असेल तर ती संविधानिक नैतिकतेची तपासणी आपण सगळ्या नागरिकांनी केली पाहिजे असं मला वाटते. काय आता तुमच्यासमोर काय पर्याय आहे की आज तुम्ही परत प्रकरण जे आहे ते सुप्रीम कोर्टासमोर मेन्शन करणार का, किंवा तुम्ही असं म्हणताय की या प्रकरणापर्यंत सुप्रीम कोर्टाचं कामकाज पोहोचणार नाही, तर मग आता पर्याय काय? संविधानिक दृष्टिकोनातून एकदा या प्रकरणाचा निकाल लागला पाहिजे. आता जर असं वाटत असेल सगळ्यांना की राजकीय काही याचा फायदा कोणाला होणार नाही, तर मग आता सुनावणी होऊ द्यावी असं माझं मत आहे. जर कोणते अदृश्य शक्ती याच्या मागे असेल जी सुनावणी होऊ देत नसेल तर त्या शक्तीला माझं हे सांगणं आहे. कारण की शेवटी न्यायालयामध्ये काय असते की न्यायालयीन विभाग जो असतो, म्हणजे सगळी रजिस्ट्री आणि सगळा विभाग त्यांच्या मार्फत लिस्टेड मॅटर्स हे लिस्ट तयार करून त्यांच्यासमोर येतात आणि त्यानुसार तिथे सुनावणी होत असते. मग त्या पातळीवर काही बदमाशी होत असेल का, तर त्या करणाऱ्या सगळ्यांना माझं आव्हान आहे की संविधानिक नैतिकता तपासण्याची शक्यता असलेली ही केस एकदा होऊ द्यावी. पक्षांतर बंदी म्हणजे काय, पक्षांतर अशा पद्धतीने होऊ शकते का, कोणी एखादा एस्टॅब्लिश असलेला पक्ष पळून नेऊ शकतात का, ते पळून नेलेलं चालेल का आपल्याला, याच्यानंतर भारतात असं घडत राहिलं तर चालेल का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळू द्यावी अशी माझी त्या अदृश्य शक्तीला विनंती आहे. म्हणजे आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार नाही हे निश्चित म्हणायचं. मग सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार नाही आणि आता अनेकांना वाईट वाटत होतं, महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना वाईट वाटत होतं की याची सुनावणी होत नाही आहे, उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय होतो आहे. तर आता ते वाईट वाटणंसुद्धा बंद झालेलं आहे. कारण की रोज मरे त्याला कोण रडे अशा स्वरूपाची एक म्हण आहे. त्यामुळे रोजचंच मरण मूळ शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नशिबी आहे. त्यामुळे ते मान्य करायला पाहिजे अशा भावनेतून सुद्धा आता लोक याच्याकडे निष्क्रिय होत बघत राहिलेले आहेत. आज कदाचित तुमच्याकडून प्रकरण मेन्शन केलं नाही, किंवा जर मग आज सुप्रीम कोर्टाचं कामकाज तिथपर्यंत पोहोचला नाही, तर मग तुम्ही परत मेन्शन करणार का? परत मेन्शन करावंच लागेल, पण मेन्शन केल्यावर सुद्धा काय होते की न्यायालयामध्ये अपमान करण्यात येतो. की मेन्शन केल्यावर कधी तिथले बसलेले न्यायाधीश सांगतात की काय निवडणुका नेहमीच असतात, एवढी काय अर्जन्सी आहे, भारत नेहमीच निवडणुकांच्या मूडवर असतो असं म्हणून म्हणजे काय म्हणतो हसतात सगळेजण. तर हे हसणं आहे ते विकृत आहे असं माझं म्हणणं आहे. कारण की निवडणुका आहेत, कारण लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये निवडणुका होणार आहेत. ते हसण्यावर नेण्यासारखं काय आहे? म्हणजे प्रत्येक निवडणूक बेकायदेशीर पद्धतीने होत असेल तर ती बेकायदेशीरता थांबली पाहिजे याची जबाबदारी न्यायालयाची आहे. आणि मग ते म्हणत असतील की कॅज्युअल अप्रोचनी की निवडणुका काय नेहमीच होतात, एवढी काय अर्जन्सी आहे, तर याच्यामधली अर्जन्सी समजून न घेणं ही असंवेदनशीलता आहे असं मला वाटतं.
जर कदाचित सुप्रीम कोर्टाकडून असं वारंवार तारखा पडत राहिल्या, ज्यावेळेस अंतिम सुनावणी होईल त्यावेळेसचा निकाल काय अपेक्षित आहे? का नक्की सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीला उशीर होते असं तुम्हाला वाटतं? सुनावणीला उशीर होण्याचं एक कारण महत्त्वाचं हे आहे की संविधानिकच निर्णय द्यावा लागेल. सामान्य माणसाला सुद्धा हा निर्णय काय असू शकतो हे कळलेलं आहे आणि त्यामुळे मग निर्णय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने द्यावा लागेल. निर्णय हा मूळ शिवसेनेच्या बाजूने द्यावा लागेल. निर्णय हा एकनाथ शिंदेंच्या विरुद्ध द्यावा लागेल आणि त्यामुळे मग निर्णयच द्यायचा नाही आणि तारखा द्यायच्या अशी रणनीती जर काही जणांनी आखली असेल तर ती रणनीती म्हणजे भारतीय संविधानाची सुद्धा फसवणूक आहे. आपण पाहतोय की आज सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेचं पक्ष आणि चिन्हासंदर्भामधली सुनावणी जी आहे ते होणं अपेक्षित नाही, कारण 40व्या प्रकरणावरती हे प्रकरण जे आहे ते लिस्टेड करण्यात आलेलं आहे. त्यामुळं सुप्रीम कोर्टाकडून लवकरात लवकर तारीख घेऊन या प्रकरणामधला निकाल जो आहे तो देणं अपेक्षित आहे. मात्र याचा निकालच लावायचा नाही अशी काही रणनीती दिसते, अशी प्रतिक्रिया आसिम सरोदे सरांनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन रोहित सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.